नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कनेक्शन करणार आहोत 3 स्विच 3 सॉकेट यांचं आपल्याला आज कनेक्शन करून मी दाखवणार आहे। आपल्याला सर्वप्रथम आपल्याला 3 स्विच आणि 3 सॉकेट आपल्याला एका बोर्डवरती फिट करून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्विच आणि सॉकेट बोर्डवरती फिट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला आता याचं करायचं आपल्याला कनेक्शन। आता कनेक्शन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे एक स्विचच्या एका टोकाला एक वायरचा तुकडा घेऊन आपल्याला कनेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरं जे स्विच आहे त्याच्या पण एका टोकाला आपल्याला एक वायरचा तुकडा घेऊन आपल्याला जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर अजून जे तिसरं एक स्विच आहे त्याला पण आपल्याला एका टोकाला वायर जोडून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे आपण काय केलं, 3 जे स्विच आहे 3 स्विचचं एका साईडचं एक कनेक्शन आता आपण केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्विच आणि सॉकेटचं आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे। पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एक वायरचा तुकडा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपलं जे सॉकेट आहे सॉकेटच्या एका टोकाला आपल्याला वायरचा तुकडा जोडून घ्यायचा आहे आणि दुसरा जे टोक आहे ते आपल्याला स्विचच्या एका टोकाला जोडून घ्यायचं आहे। आता काय झालं आहे, जे एक स्विच आणि एक सॉकेट याचं कनेक्शन आता एक कंप्लीट झालेलं आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण स्विचचं आणि सॉकेटचं आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, एक काळजी घ्यायची, आपण ज्यावेळेस स्क्रू वगैरे टाईट करतो त्यावेळेस चांगल्या प्रकारे आपल्याला स्क्रू पूर्ण टाईट करून घ्यायची। स्क्रू थोडा पण लूज किंवा ढिला राहायला नको। त्यामुळं काय होतं, थोडं जे स्क्रू जर ढिला राहिलाच तर स्विच किंवा सॉकेट चरचर करून जळते। त्यासाठी आपल्याला जी स्क्रू आहे पूर्णपणे चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायची। आता अशा पद्धतीने आपण काय केलं, आता एका साईडचं स्विच आणि सॉकेटचं कनेक्शन आता कंप्लीट झालेलं आहे। आता आपलं जे कनेक्शन राहिलं ते राहिलं आपलं जे सॉकेट आहे 3 सॉकेटचं एका साईडचं आपलं कनेक्शन आता बाकी आहे। त्यानंतर आपण जे स्विचला जे एक साईडनं जे कनेक्शन दिलं, ज्याला आपण करंट म्हणतो, करंटपासून आपण एकाला हे करून आपण बाहेर काढून घेतले वायर। आता हे झालं वायर, हे झालं आपलं येणारं करंट, हे आता आपण बाहेर काढून कनेक्शन करून आपण आता बाहेर काढून घेतलेलं आहे। ज्यावेळेस या वायरमधून आपल्याला स्विचमध्ये करंट येते, स्विच ऑन केलं की ते करंट आपल्याला सॉकेटमध्ये जाते। अशा पद्धतीने आता हे आपलं एक साईडचं कनेक्शन पूर्ण कंप्लीट झालं आहे। आता आपल्याला दुसरं कनेक्शन करायचं आहे सॉकेटचं। आता आपलं जे सॉकेटचं एक जे टोक बाकी हे, याला आपल्याला आता तिन्ही सॉकेटच्या याला कनेक्शन आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करायचे। अशा पद्धतीने आता आपलं कनेक्शन झालेलं आहे। आता आपण काय केलं, जे 3 सॉकेटचं जे कनेक्शन केलं त्यामधून आपण काय केलं, एका शेवटच्या सॉकेटमधून आपण कनेक्शन बाहेर काढलं। त्याला आपण कोणता वायर जोडला, आपण काळ्या कलरचं, म्हणजे ते काय झालं आपलं अर्थिंग, आणि जे पिवळं जे बाहेर काढलं हे झालं आपलं करंट। अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण स्विच सॉकेट चांगल्या क्वालिटीचे आणून खरेदी करून आपण घरच्या घरी बोर्ड बनवून त्याचं कनेक्शन आपण करू शकतो। धन्यवाद मित्रांनो।